तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्म मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। बघू शकता आता मस्तपैकी आपल्या शेळ्या वगैरे वैरण म्हणजे खाल्लेले आहेत, 4G बुलेट नेपियर वगैरे, आणि जबरदस्त ऊन चालू आहे, त्याच्यामुळे शेळ्यांची वगैरे व्यवस्थित काळजी घ्या। खास करून गाभण शेळ्यांची व्यवस्थित काळजी घ्या। इकडे बघू शकता आपली होंडा वगैरे। हे बघा, आज मला कमेंट आलेली होती, आज म्हणजे 1-2 दिवसापूर्वी एक कमेंट आलेली होती की मी 1 महिना झाला कॅल्शियम पाजत होते शेळ्यांना, पण पिल्लांना शेळ्यांना वगैरे, पण रिझल्ट काय भेटतच नाही। आणि मग तुम्ही कसं म्हणता की वा रिझल्ट वगैरे भेटते। हे बघा, मी तुम्हाला डायरेक्ट एक गोष्ट पहिलेच क्लिअर करून टाकतो की तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप भेटत नसते भाऊ। एक गोष्ट क्लिअर तुम्ही डोक्यामध्ये फिट करून घ्या। कारण आता समजा तुम्ही 1 महिनाभर जिम लावली म्हणजे का लगेच बॉडी होते का आपली? सुरुवातीचे 3 महिने थोडंसं म्हणजे बॉडीला शेप येते, मग आणि 3 महिने गाठलं थोडंसं म्हणजे तुम्हाला फरक जाणवेल, वेट गेन होईल, अशा गोष्टी असतात। मग असं लगेच असं तुम्हाला 10-15 दिवस तुम्ही महिनाभर 1.5 महिना कॅल्शियम पाजलं म्हणजे का लगेच का 10-15 किलो वजन वाढते का त्याचं? तसं अजिबात नाही। बरं समजा चला मान्य आहे तुम्ही पाजवलं, हो 3 महिने सुद्धा तुम्ही जर कॅल्शियम पाजवलं, डिवर्मिंग केलेली नसली तर मी डिवर्मिंग करून पाजवतोय, तुम्ही पाजवताय का डिवर्मिंग करून ह्याचा विचार करा। तुम्ही पाजवचाल, खुराक पण देचाल त्याला भरपूर, आदर्शावनी मोपा अर्धा किलो 1-1 किलो खुराक देचाल, आणि ते खुराक ते पोटातले जनतेच खाऊन घ्यायलेत ना त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात असू द्या, डिवर्मिंग महत्वाची आहे। जे आपण खाऊ घालतोय ना त्या बकऱ्याला वगैरे, त्या शेळीला त्याच्या अंगाला लागतंय का, ते पचतंय का, आणि तर होईल काय त्याची केस गळती वगैरे चालू आहे, त्याच्या डोळ्यातून पाणी शिवलाले, आणि ते गोचिडवा पिसवा झाल्या आता, आणि तुम्ही त्याला 10 काय तुम्ही 100 ml जरी कॅल्शियम आणि ते मल्टीव्हिटॅमिन न्यूरोकाइड मल्टीस्टार त्या अग्रीमेंट फूडचं ते का असेल काही जरी सोनं जरी खाऊ घातलं, रिझल्ट भेटणार नाही। त्याच्यामुळं शेळीपालनामध्ये जंतुनाशक अत्यंत महत्त्वाचं आहे, डिवर्मिंग। कारण तुम्हाला सांगतो, जे काय आपण जो खर्च करणार आहोत, हे जे एका बेताचं चक्र वगैरे मी म्हणत असतो ना, किंवा परिपूर्ण असा आहार द्यावा लागतो गाभण शेळीला। शेळी वेल्याच्या नंतर दूध येण्यासाठी चांगला तिला मका वगैरे आहार द्यावा लागत असतो, किंवा पिल्लांच्या संगोपनामध्ये तुम्ही ग्राईप वॉटर असो किंवा आपलं ते मल्टीव्हिटॅमिनचे ड्रॉप असो, 2 महिन्याच्या नंतर खुराक असो, तर आपलं मिनरल मिक्सर ऍड करणं, कॅल्शियम देणं त्या पिल्लाला, म्हणजे संगोपन चांगलं होते, मान्य आहे। पण ह्या सर्वांच्या आधी डिवर्मिंग केलेली आहे का, हे महत्वाचं आहे। आणि बऱ्याच जणांचा अत्यंत महत्वाचा गोष्ट म्हणजे काय आहे, 2-2, 4-4 दिवस डिवर्मिंग करतात। तसं नाही, डिवर्मिंग एकदाच केले जाते, म्हणजे जंताचं औषध एकच दिवस दिलं जातं, पण ते व्यवस्थित प्रभावी झाले का? म्हणजे कसं आहे, ज्या वेळेस समजा आता 3-4 वाजलेले आहेत, 4 वाजल्यानंतर शेळ्या मस्तपैकी कोंडून ठेवायच्या, बंदिस्त करून टाकायच्या, शेळ्याचं वैरण वगैरे काहीच टाकायचं नाही। सकाळी मस्तपैकी 7-8च्या दरम्यान सर्वांना जंताचं औषध वगैरे पाजून घ्यायचं। पाजून घेतल्यानंतर 2-3 तास अजिबात काहीच म्हणजे त्याला खायला प्यायला द्यायचं नाही। मग त्या ठिकाणी व्यवस्थित डिवर्मिंग होत असते। दिवसभर शेळी चारा खाईल तुमची, आणचाल 4-5 तास हिंडवून, आणि आणून मग ते तुम्ही जर औषध जर पाजवलं ना, तरी सुद्धा मग व्यवस्थित डिवर्मिंग होत नसते। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात असू द्या, असं तर काहीच नाही की बाबा आता आम्हाला रिझल्टच नाही, हेच नाही। आधी नियोजन म्हणजे तुमचं व्यवस्थित कुठं चुकतंय का याचा आपण विचार करत चला, हा बेटर रिझल्ट आता 1 महिन्यामध्ये पण मान्य, तुम्ही डिवर्मिंग पण केली, आज थोडीचं काही बोला की 1 महिन्यामध्ये भेटेल, रेग्युलर 1-1.5-2 महिने त्याची व्यवस्थित घ्या। आणि फक्त आता समजा बऱ्याच जणांचा विषय असतो किंवा ओनली रोज मान्य तुम्ही 10 ml कॅल्शियम पाजलं, पण जर खुराकच जर देत नसाल तर काय अर्थ आहे का सांगा त्याला? खुराक पण तितकाच महत्वाचा आहे, आणि मिनरल मिक्सर सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, कारण की बरेच जण मिनरल मिक्सर देतच नाहीत। हे बघा, जास्त लागत नसते। आता आपण जे जेवण करतोय, आता का मीठ म्हणजे का आपण का आता जेवणामध्ये जे मीठ लागते का डब्बा भरून ओततो का ताटामध्ये? नाही, थोडंच लागतंय, पण किती गरजेचं आहे तेच इथं पण तेवढंच लागतंय थोडंच, पण अत्यंत महत्वाचं आहे, आणि ते अत्यंत आवश्यक आहे शेळीच्या शरीराच्या म्हणजे व्यवस्थित वाढीसाठी, वेट गेनसाठी। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, कुठेतरी 15-20 दिवस तुम्ही जर कॅल्शियम वगैरे पाजलं म्हणजे लगेच तुम्हाला रिझल्ट भेटणं अशातला काहीच विषय राहत नाही। त्या शेळीला व्यवस्थित दूध आहे का त्याच्यावरती पण आहे। असं नको व्हायला, त्या शेळीला दूध कुठं तर कोळभर दूध आहे, त्याच्यामध्ये पण आपले 2-2 पिल्ले असतात मरतुकडे, आणि तुम्ही मान्य त्याला कॅल्शियम वगैरे पाजवलं, मग ते रिझल्ट भेटताय का तुम्हाला? भेटणार नाही, किंवा त्या पद्धतीचा जसा भेटायला पाहिजे तसा तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही। भेटल पण तितका भेटणार नाही, असा विषय आहे। बघा तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या फार्ममध्ये सुद्धा बघा, काही शेळ्या म्हणजे जास्त दुधाच्या असतात, 1-2 शेळ्या कमी दुधाच्या असतात, काही शेळींच्या पिल्ले जबरदस्त ठोकर राशीचे बनतात, जसं काय त्याला काहीच न द्यायची गरज, म्हणजे कॅल्शियम वगैरे नाही दिलं, काहीच नाही केलं तरी सुद्धा पिल्ले जबरदस्त बनतात। आणि काही शेळ्यांना सर्व तुम्ही केलं, कॅल्शियम दिलं, मल्टीव्हिटॅमिन वगैरे दिलं, तर शेळीला जर दूध जर नसेल, मग त्या ठिकाणी तर रिझल्ट व्यवस्थित भेटणार नाही। त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की बाबा आपल्या फार्ममध्ये व्यवस्थित चांगल्या शेळ्यांची म्हणजे दुधाच्या चांगल्या, ज्या शेळीला जास्त दूध आहे त्या शेळ्या ठेवा। जातीचं काहीच घेणं देणं नाही, प्रत्येक जातीमध्ये कमी दुधाची शेळी राहते, जास्ती बी दुधाची शेळी राहते। त्याच्यामुळे असं काहीच नाही का बिटल सोजत तोतापरी मनापुरी काटेवाडी हे असं काही नाही। आपली जी गावरान का शेळी असं ना, आता बऱ्याच ठिकाणी आमच्या गावामध्ये एक शेळी आहे, 4 पिले देते एका वेताला, 4ही पिलांना दूध पुरते, एवढं पण दूध असतं शेळ्यांना। अशातलं काहीच विषय नाही, एखादी गावरान शेळीला पण भरपूर प्रमाणामध्ये दूध असतं, असं काही नाही का विशिष्ट जातीमध्येच गेल्यानंतर शेळ्या दूध वगैरे असतंय, अशातला काहीच विषय नाही।
त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे की थोडंसं म्हणजे मेहनत करावी लागत असते, तंतोतंत रिझल्ट अजिबात भेटणार नाही, तुम्हाला मेहनत करावी लागत असते. आता बघा, आता हे बकरे वगैरे आहे बघा, बघू शकता आपलं पाठबोकड वगैरे आहे, होंडी बसलेली आहे तिकडं, मस्तपैकी बोकड वगैरे आहे. आता बघा पोटाळ वगैरे दिसतंय का, तुमचे जर पिल्ले जर खुराक वगैरे देत आहे, जनावर जर तुमचं जर पोटाळ जर झालं खाली, मग काय जंत वगैरे त्याचं दुधाची म्हणजे संगोपन जर नाही, जर व्यवस्थित झालं नसेल तर ते पोटाळ होणं जनावर ते व्यवस्थित म्हणजे कंबर वगैरे नीट तुम्हाला दिसणार नाही, त्या ठिकाणी म्हणजे पासुड्या उघड्या पडणार तुमच्या त्या बोकडाच्या वगैरे, त्याच्यामुळे या अडचणी होतात. पण जर समजा पिल्लू नळनळ तेलतेर जर असेल तुमचं, तर मग ते डिवर्मिंग केल्यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटत असतो. त्याच्यामुळे शेळी पालनामध्ये व्यवस्थित डिवर्मिंग करत चला. गाभण असेल तर गाभण डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घ्या, गाभणला जे चालते गाभणला करत चला. बोकडांना पाठीना तर काय आपला अल्बो मार असो नीलजान असो चालतच असते. त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे. आणि केस गळती जर वगैरे जर होत असेल किंवा डोळ्यातून पाणी येणं या गोष्टी जर होत असतील सतत, तर बघू शकता हे हायटेक नावाचं असते आयव्हरमेक्टिन. तर ह्या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही चमड्यामध्ये देऊन घ्यायचा आहे. त्याच्यामुळे जबरदस्त रिझल्ट भेटत असतो. आतापर्यंत मला सुद्धा भेटलेला आहे. त्याच्यामुळे मला एक कमेंट वाटली की महिनाभर झालं मी कॅल्शियम पाजवतोय ऑस्टिवेटचं, हे कॅल्शियम रिझल्ट भेटले नाही, तशातला विषय राहत नाही बाई. कारण बघा तुम्हाला तंतोतंत तूप खाल्ल्यानंतर लगेच रूप येत नसते, थोडंसं म्हणजे रेग्युलॅरिटी चांगलं मेहनत घ्यावीच लागत असते तुम्हाला. कारण शेळी पालनामध्ये एक तो एक मुद्दा घेऊन पळायला जमत नाही. चारावैरणी नुसत्या चारावैरणीच, नुसतं मेडिसिनच, दुसऱ्या बोकड पालन नुसतं पिल्लांचं संगोपन, नुसत्या पिल्लांचं संगोपन, एक तो एका गोष्टीवरती शेळी पालन चालत नाही. सर्व गोष्टींचा विचार करूनच एक चांगला सक्सेस फार्म बनत असतो. त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे की व्यवस्थित डिवर्मिंग करत चला, व्यवस्थित आहार देत चला, खुराक मिनरल मिक्सर कॅल्शियम सर्वांचा रिझल्ट जबरदस्त भेटत असतो. आतापर्यंत मला सुद्धा भेटलेला आहे. तर ठीक आहे, काय अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच, तोपर्यंत जय हिंद, जय भारत.